बघा मित्रांनो, बघू शकता तुम्ही, हे आपले आंबे आहेत. आपण हे साध्या पद्धतीनं पिकवलेले आंबे आहेत. हे रद्दी पेपर आणि हे गवत, हे जे आपल्या शेतामध्ये जे गवत आहे ते गवत टाकून खोक्यामध्ये आपण हे पिकवलेले आहेत. आणि हे बघा, हे केशर आंबा, हे ओरिजिनल केशर आंब्याची ही खून असते बघा. म्हणजे पिकवल्याच्या नंतर इथं असा केसरी कलर, थोडा नॉर्मल असा केसरी कलर दिसते. हेच आम्ही गवतामध्ये पिकवले, पेपर रद्दी आणि कॅरेटमध्ये, खोक्यामध्ये आणि साध्या पद्धतीनं पिकवले, पारंपरिक पद्धतीनं पिकवले. आणि हे आता आम्ही खाण्याच्या योग्य झालेत बघा. आता आमचे हे परिवारातले, माझा मुलगा, माझी मुलगी, हे आम्ही आंबे खात आहोत. आणि हे जे आंबे आहेत, तर याच्यामध्ये साखर टाकायचं काम नाही, इतके असे गोड व्यवस्थित आंबे लागायले. त्याच्यामुळेच केशर म्हणजे हे ब्रँड आहे बघा. हे केशरचा जे ब्रँड आहे. आणि एक जर आंबा खाल्ला तर आपल्याला किती सुद्धा आंबे खाऊ वाटते. आपण जशी पाहुण्या रावण्याला रसाळी वगैरे केली, तर आपण कढईमध्ये, भगुण्यामध्ये, जर आपण टोपल्यामध्ये जरी आंबेचा रस केला, तर त्याच्यात एक सुद्धा साखरेचा खडा टाकायचं काम नाही. म्हणजे असे अतिशय गोड असतात. तर चला मित्रांनो, आंब्याचा गोडवा आम्ही या उन्हाळ्यामध्ये 2026च्या बघत आहोत. आणि आम्ही हे आंब्याचे जे झाडं आहेत, आम्ही व्यापाराला विकून टाकले होते, पण 3 झाडं आम्ही घरी खाण्यासाठी ठेवले होते. आणि हे साध्या पद्धतीनं पिकवलेत आम्ही, विदाऊट केमिकल, सेंद्रिय पद्धतीनं आंबे पिकून आम्ही हे असं आंब्याचा आस्वाद घेत आहोत. हे रसाचा कलर. धन्यवाद मित्रांनो.